छगन भुजबळांचं नाव कुणी कापलं हे माहीत नाही, मात्र ते लढवई नेते आहेत, ते त्यांची लढाई लढतील. भुजबळ त्यासाठी समर्थ आहेत असं संजय राऊत म्हणाले. छगन भुजबळांनी नवा पक्ष काढावा अशी मागणी संघर्ष सभेसाठी आलेल्या भुजबळ समर्थकांनी केली. भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं हे कार्यकर्ते आक्रमक झाले. ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. भेटीची तारीख अद्याप ठरलेली नाही, मात्र हे नेते नाशिकमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होतीये. राम शिंदे विधान परिषदेचे सभापती होणार आहेत. झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीकडे विनंती केली होती. त्यानंतर विधानसभा निवडून बिनविरोध होणार आहे. राजकीय तडजोडीत अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसला तर नगरविकास खातं शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री भाजपचे असल्यामुळे महायुतीमध्ये मित्रपक्षांना ही खाती देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मित्रपक्षांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय अशी चर्चाही रंगली आहे. आज खातेवाटप होण्याची शक्यता असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली. खातेवाटपावर तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचंही शंभूराज देसाईंनी माध्यमांना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव चिन्हाची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. 7 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात 7 जानेवारीला निर्णयाची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात आज आयोगासमोर सुनावणी होणार आहे. प्रकाश आंबेडकर सुनावणीला उपस्थित राहतील. या प्रकरणी अनेकांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. आज प्रकाश आंबेडकर आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील. महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेत्यांची भेट घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, महाराष्ट्रात निवडून आलेल्या आमदारांना सीमा प्रश्नाची माहिती मिळावी, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ फडणवीसांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती. राज्यात नवं सरकार आलंय, त्यांनी चांगलं राज्याचं काम करावं अशा शुभेच्छा देण्यासाठी ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. नागपुरात आज झोडापे कुटुंबियांनी अजित पवारांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंबानं गुलाबी रंगाचे कपडे घालून आज विजयगड या निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे गुलाबी रंगाची पुन्हा चर्चा रंगली आहे. अजित पवारांकडून आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. शशिकांत शिंदेंनीही अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो अशी माहिती शिंदेंनी दिली. मुंबईतील सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये तब्बल 50 विद्यार्थ्यांनी बनावट मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटच्या आधारे 11वीत प्रवेश घेतल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची सही आणि लोगो असलेल्या खोट्या मार्कशीटसही तयार केल्या गेल्या आहेत. सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या गाडी अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी करा अशी मागणी एमआयएम पक्षानं केली आहे. हा घातपात होता की अपघात होता असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. यासाठी पक्षाकडून पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आलं. वाशिमच्या मानोरा परिसरात एमआयडीसी ओस पडली आहे. या एमआयडीसीत केवळ 2 लघु उद्योग चालू आहेत, तर 98% एमआयडीसीची जागा रिकामी आहे. या जागांवर उद्योग आल्यास हजारो बेरोजगारांना काम मिळून रोजगार निर्मिती होईल. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आज दुपारी 1 वाजता महत्त्वाची घोषणा करणार आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिल्ली मॉडेलवर महत्त्वाची घोषणा होणार असल्याचं केजरीवालांनी ट्विट करून सांगितलं. संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन स्थगित केलंय. या आठवड्यात पगार होईल या आश्वासनानंतर परिचारिकांनी आंदोलन स्थगित केलं.
नोव्हेंबरचा पगार परिचारिकांना अजून मिळाला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभा अधिवेशनात सोलापुरातील पाण्याचा प्रश्न मांडला. तसंच उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या जलवाहिनीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी कोठेंनी केली आहे. बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयानं याबाबत माहिती दिली आहे. गुन्हा दाखल करायला झालेला उशीर आणि तपासातील उशिराबद्दल हा ठपका ठेवत चौकशीनंतर ही कारवाई झाली. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष यासीन छवारे यांनी मेश्रामांना धमकी दिली. मेसेज आणि कॉलद्वारे मेश्रामांना धमकी दिल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेलमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली. सकल हिंदू समाजानं बांगलादेशी शोधा, बक्षीस मिळवा अशी अनोखी बॅनरबाजी केली. त्यामुळे या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. धाराशिवमध्ये ग्राहकांना खरेदीवर सूट न दिल्यानं कापड दुकानदाराला 10,000चा दंड तक्रार निवारण कोर्टानं ठोठावलाय. खरेदीच्या बिलावर सूट न दिल्यानं ग्राहक तक्रार निवारण कोर्टाकडे कापड दुकानदाराची तक्रार दाखल करण्यात आली होती. पुण्यातील वाकडमध्ये एका कंपनीतील सुरक्षारक्षक झोपल्याचं आढळून आलं. कंपनीनं शिस्तभंगाची कारवाई करून या कामगाराला बडतर्फ केलं. या कारणावरून कर्मचाऱ्याला बडतर्फ करणं चुकीचं असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. तसंच संबंधित कामगाराला 22 लाख रुपयांची एकरकमी भरपाई देण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले. वर्ध्यात मुरुम भरलेल्या 4 ट्रक विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 4 ट्रक जप्त केले. त्याचबरोबर 15 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दिल्लीतील हवेची नोंद अत्यंत वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआरमध्ये ग्रेप 3 आणि 4 वाहनांवर बंदी घालण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची लाट आहे. मात्र पुढील 10 दिवसात तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 29 डिसेंबरपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढून वर्षाखेरीस पुन्हा थंडी वाढेल असा अंदाज आहे. मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. मागील 2-3 दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी आणि दुपारी उन्हाचा कडाका असा सामना करावा लागतोय. सांताक्रूजमध्ये 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद दुपारी झाली आहे. कडाक्याच्या थंडीनं लातूर जिल्हाही गारठलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील औराद शहाजनीचं तापमान 6 अंशांवर पोहोचलंय. दिवसभरही वातावरण थंड राहतं. त्यामुळे थंडीमुळे नागरिक बेजार होताना दिसतात. कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. कोल्हापूर जिल्ह्याचं तापमान 15 वरून 12 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट होतीये. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा देखील आता थंडीनं गारठलाय. नंदुरबारमधील तोरणमाळमध्ये तापमानाचा पारा घसरल्यानं थंडीचं प्रमाण वाढलंय. या थंडीमुळे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे आकर्षक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होतीये. पुण्यातील शिरूर तालुक्यात बँक कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी फेड बँकेला तब्बल 1.5 कोटींचा गंडा घातला. बनावट कागदपत्र, 7/12 बनावट प्रॉपर्टी दाखवून 27 जणांनी बँकेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. साताऱ्यातील मसूर भागात पोलिसांनी एक पिस्तूल आणि कारतूस जप्त केलंय. मोटारसायकलवरून जाणाऱ्या संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतल्यावर या वस्तू सापडल्यात. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतात खेळण्यासाठी गेलेल्या 2 भावांचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.
रत्नागिरीत गॅस गळती झाल्याची चर्चा आहे. सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीची पाईपलाईन लीक झाल्यामुळे परिसरात गॅस पसरल्याचं बोललं जात आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी याची दखल घेतली असून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन पोलिसांनी केलं.